मात्रे, उजवा आणि डावा असं कॉम्बिनेशन मैदानामध्ये असणार आहे. आणि त्याच वेळेला आपण बघतोय तेज तर्रार विकेट टेकर गोलंदाज अर्थात आदित्य गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. फिल्डिंगची सजावट आपण बघितली तर ऑफ साईडच्या दिशेला 4 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या दिशेला आणि ऑन साईडला आपण आतापर्यंत बघतोय ते म्हणजे 4 क्षेत्ररक्षक. म्हणजे एकूण 10 खेळाडूंशी अजूनपर्यंत मैदानात फुलाई देवी सासोनी संघ आहे. आणि त्यामुळे थोडंसं वेटिंग का चाललेलं आहे त्याचा आत्ता अंदाज या सर्वांना आला असेल. कारण निकेतन जो एक उत्कृष्ट खेळाडू आहे तो मैदानात अजून हजर नव्हता आणि त्या कारणास्तव या सामन्यामध्ये थोडासा विलंब चालू होता. दोन्ही संघ एकामेकाच्या विरुद्ध गेले कित्येक वर्ष लढत आहेत आणि त्यांच्यामधल्या काही लढती फुलाई देवी सासोनी संघाने जिंकल्या तर काही लढती या साई जिराट संघाने जिंकलेल्या आपण सर्वांना माहीत आहे. परंतु त्यातूनच एक महत्त्वपूर्ण लढत म्हणजे मकर संक्रांती चषक. या खेळाडूंची ही भेट मकर संक्रांती चषकाच्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये होत आहे. मग फायनलमध्ये कोण पोहोचणार ही उत्सुकता अक्षरशः सिगेला पोहोचलेल्या असणार आहे. आणि अशा वेळेला हा मॅच सुरू होतोय, मॅच ऑन होतोय. पहिलं षटक प्रगती पथावरती आदित्य गिजम गोलंदाजी मार्कवर. विकेटकीपर राजेश मोहितेच्या माध्यमातून फिल्डिंगची सजावट या ठिकाणी सुरू असताना आपण बघतोय. समोरती रितेश रवींद्र मात्रे. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून टाकला होता, वाईड लाईनच्या बाहेरून जातोय. सुरुवात वाईडने केलेली आहे. दबाव असतो बघा, सेमीफायनलचा प्रेशर हा प्रत्येक खेळाडूवरती असतो. मग किती तो सामने खेळू द्या आणि किती त्याचा वयाचा अनुभव आणि खेळाचा अनुभव असू द्या, परंतु दबाव हे प्रेशर हे नेहमी असतोच. आदित्य गिजम पुनश्च एकदा याही वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू टाकलाय. ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा एक प्लॅनिंगच रणनीती आखली होती आणि त्या रणनीतीच्या मुळेच थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेरला थोडंसं भटकतोय. लगातार 2 वाईड येतात. अतिरिक्त धावेने धावफलक सुरू झाला, तो 2 धावेवरती जातोय. पुनश्च एकदा आदित्य. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू स्टेट बॅटने केलेला आहे. लॉंग ऑफवरती क्षेत्ररक्षक आहे दर्शन वाकडे चेंडूवरती फिल्डिंग करतोय. तोपर्यंत 1 धाव मिळेल. बॅटच्या माध्यमातून पहिला खाता खोललाय रितेश रवींद्र मात्रे या फलंदाजाने. डावखुरा फलंदाज आता स्ट्राईकवरती असणार आहे आणि त्यामुळे जी धावफल असणार आहे ती वेगळ्या प्रकारची. परंतु आज संपूर्ण मैदानात संघ दिसत आहे. तसं पाहता या ठिकाणी आज धर्मेंद्र वर्तकची थोडीशी अनुपस्थिती जाणवतोय आणि त्यामुळे ही गोलंदाजी आणि फलंदाजी ही थोडीशी कमी वाटू शकतोय. यावेळेला उडवलाय सरळ षटकाराने खातं खोलतोय. मंदार मात्रेच्या बॅटमधून आलाय स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. पहिला षटकार या संघासाठी आणि आपला पहिला षटकार. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन हे नेहमीच या क्रीडांगणावरती अगदी सफल ठरलेलं आहे आणि त्यामधला हा मंदार मात्रे. 6 धावेने स्कोर बोर्ड छलांग घेतोय आणि जातोय 9 वरती. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. स्लोवर 1 ऑफ कटर होता. चेंडू पॉइंट वरती क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय बघा. फिल्डिंग चांगला होता परंतु थ्रो थोडा आउट गेलाय आणि त्यामुळे अजून 1 धाव मिळते. जिथे 1 धाव होती आणि तिथे दुसरी धाव घेतली जाऊ शकतोय. कारण हा खेळाडू बघा थोडा उशिरा आला. उशिरा आल्यानंतर या मैदानाशी संघटित होऊ शकला नाही आणि अशा वेळेस थ्रो बघा किती एवढ्या जवळून थ्रो एवढा आउट जाणे हे मैदानावरती तो अजून संघटित झालेला नाही आहे, समर्पित झालेला नाही आहे. पुनश्च एकदा चांगला फटका कार्पेटच्या माध्यमातून खेळलाय. कव्हरवरती क्षेत्ररक्षक येतोय. प्रसाद तिलोटकर त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय. तोपर्यंत अजून 1 धाव मंदारच्या खात्यामध्ये जातोय. मंदार या एकेरी धावेने 9 धावसंख्येवरती जातोय. प्रशांत पाटील, कोलगावचे प्रशांत पाटील यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपये आदित्य गिजम या गोलंदाजासाठी लावलेले आहेत.
रितेशसाठी माफ करा, फलंदासाठी म्हणजे षटकाराच्या हॅट्रिकसाठी, सलग षटकारासाठी पहिला उडवला सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून प्रेक्षकाच्या मध्ये अर्थात घराच्या वरती षटकार. प्रतीक्षा केली जातोय बघा, षटकार आला आणि षटकाराने धावसंख्या वाढतोय ती म्हणजेच 18 वरती. षटक पहिलं प्रगतीपथावरती 18 धावा धावफलकावरती. बॅकफुटला गेला, चेंडूला दिशा दाखवलेली आहे पॉइंटच्या मध्ये. क्षेत्ररक्षक नितीन पाटील फिल्डिंग करतोय त्या ठिकाणी आणि त्या माध्यमातून एक धाव अजून मिळतो आणि एका धावेने धावसंख्या 19 वरती पोहोचले. पहिलं षटक अत्यंत आक्रमक विस्फोटक फलंदाजी झालेली आहे. दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार या मॅचमध्ये केला आहे. सेमीफायनलचा अत्यंत महत्त्वाचा मॅच जो साई जिराट विरुद्ध फुलादेवी सासोने या दोन संघांच्या मध्ये रंगतोय. पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून अलिबाग तालुक्यामध्ये हे दोन्ही संघ नेहमीच असतात. षटक दुसरं प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज विक्रम तले, ज्याच्या नावावरती या स्पर्धेतला हॅट्रिकचा विक्रम काल त्यांनी प्रस्थापित केला पुन्हा एकदा आणि हॅट्रिक ही त्यांनी मारली होती या विकेटची आणि त्या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ठरली. अर्थात हॅट्रिकचे मानकरी आतापर्यंत आपण बघितले तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये शुभम नाकवा यांनी सुद्धा हॅट्रिक प्राप्त केलेली आहे. म्हणजे 2 हॅट्रिक आहेत, विकेट हॅट्रिक आणि षटकारांच्या हॅट्रिक ह्या एकूण 4 हॅट्रिक षटकारांच्या झालेल्या आहेत. आपण बघितला एक निर्धाव षटक आणि एक अर्धशतक या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मग ते मंदार राहुल या आवाजच्या फलंदाजाने 14 चेंडूमध्ये 51 धावा, 7 षटकार आणि 1 चौकाराची आतषबाजी करून या ठिकाणी लावल्या होत्या. संपूर्ण स्पर्धेमध्ये 77 धावांचा उच्चांक 4 षटकामध्ये राहिलेला आहे. त्यानंतर 74 धावा हा दुसरा उच्चांक आहे. अशा प्रकारची ही संपूर्ण प्रतियोगिता आपण सांगतीच्या दिशेला चाललेली बघतोय. या चेंडूवरती फटका तेवढा व्यवस्थित नाही आहे. चेंडू हवेत होता, उंचपुरा असा प्रसाद तिलोटकर चेंडूवरती येतोय, मात्र चेंडू पुन्हा एकदा अगदी गोलंदाजाच्या जवळ येऊन थांबलाय. ही खासियत आहे. कोलगावचं क्रीडांगण बाउंड्रीवरचा चेंडू गोलंदाजाच्या हातात कधी येईल इथे सांगता येणार नाही आहे. धावसंख्या या धावेने पोहोचते ती म्हणजेच 21 वरती. विक्रमची गोलंदाजी सुरू आहे. विक्रमचे चेंडू आतापर्यंत आहेत ते 2 चेंडूचा खेळ झाला आहे. 8 चेंडू 21 धावा. तिसरा चेंडू याही वेळेला आपण बघतोय फटका तेवढा चांगला नाही आहे. बॅटची एज घेतोय, फाईन लेगवरती क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा निकेतन चेंडूवरती फिल्डिंग करतोय. तोपर्यंत अजून 1 धाव मिळतोय. एकेरी दुहेरी धाव आणि त्यानंतर षटकार अशी फलंदाजी चांगली होतोय आणि धावा येतात. महत्त्वाचं म्हणजे धावा येतात, परंतु त्यानंतरचं जे दुसरं षटक आहे 3 चेंडू आणि 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत विक्रमने. 4था चेंडू अनुभवाची जोड असणारा विक्रमादित्य विक्रम, फटका सरळ कव्हर, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे रितेश रवींद्र मात्रेच्या बॅटमधून आलाय हा दुसरा वैयक्तिक षटकार. 6 धावेने धावफलकावरती एकूण धावा लागतात. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा तिकडे प्रतिनिधी नाही आहेत. क्षेत्ररक्षकाला चेंडू आणावा लागतोय. विचार करा, तिकडे प्रतिनिधीने जायचं आहे.
षटकार आलाय आणि त्यानंतर आपण बघतोय 29 धावा, दुसरं षटक सुरू आहे. विक्रम थळे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅक टू बॅक, यावेळेला सरळ लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये हा षटकार. हाय अँड हँडसम छक्का. डोळ्याचं पारणं फिटावा असा अत्यंत जबरदस्त स्ट्रोक रितेशच्या बॅट मधून येतोय. चौफेर फटकेबाजी आहे. ज्या पद्धतीचं ग्राउंड आपण बघितलं, साधारणतः 180 ते 190 डिग्रीची बाउंड्री असणारे हे क्रीडांगण आहे आणि मग त्याला साजेशी फलंदाजी कशी असायला पाहिजे, तर मग ती फलंदाजी आपण रितेशकडून पाहतोय. सहा धावेने धावफलकावरती 35 धावा लागल्यात. दुसरं षटक सुरू आहे आणि बिनबाद 35 असे एक मजबूत स्थितीमध्ये साई चिराड हा संघ आपण बघतोय. शॉर्ट ऑफ बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न पंचांनी वाईट दिलेला आहे. या ठिकाणी अतिरिक्त धाव मिळेल. वन बाउन्स दिला. या ठिकाणी अजून एक आपण बघतोय वाईड दिलाय आणि त्याचबरोबर वन बाउन्स सुद्धा दिलाय. म्हणजे पुढील चेंडू काय पद्धतीचा असू शकतो हे सर्वांना माहीत आहे. सरळ स्ट्रेट खेळलाय. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण दर्शन भगतला पाहतोय. उंचपुरा असा क्षेत्ररक्षक षटक दुसरं समाप्त होतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकांनी 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकं संपलीत आणि त्यानंतर 37 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नवीन येतोय. थोडं फास्ट घ्या. टीम मीटिंग अजिबात नको. टीम मीटिंग अजिबात घेऊ नका, कारण फायनल सुद्धा आपल्यालाच खेळायची आहे आणि आपण कुठेही टीम मीटिंग घेऊ नका अशी काळजी घ्यायची आहे. षटक नंबर अंतिम प्रगती तिसरं प्रगतीपदावरती गोलंदाजी मार्कवरती मनीष म्हात्रे निखिल म्हात्रे माफ करा निखिल म्हात्रे हा गोलंदाजीसाठी आलाय. उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हवेत खेळलाय, परंतु चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डिक्लेअर एरियामध्ये गेलाय. शॉर्ट पिच पद्धतीचा होता आणि त्यावरती फटका खेळलाय. मात्र एकेरी धावेने धावसंख्या वाढतोय ती 38 वरती. एक सन्मानजनक धावसंख्या बनवू शकतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 77 धावांचा उच्चांक आहे. रवी अर्थात रितेशच्या साठी पारितोषिक आलेलं आहे. मनोहर म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. षटकार जर आता मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्रशांत पाटील यांच्याकडून षटकाराच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चेंडू डॉट येतोय. 38 धावा धावफलकावरती. 14 चेंडूमध्ये 38. इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. रितेश रवींद्र म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. ज्या वेळेला पारितोषिक लावलं गेलं त्या वेळेला फलंदाज परत आलेला आपण बघितला आणि असं कित्येकदा झालं आणि त्याच वेळेला एक मोह होता. फलंदाज रितेश बादून परतलाय. विकेट मिळाले. अर्थात जो ब्रेक थ्रू पाहिजे होता. सलामीचा फलंदाज ज्या वेळेला एक चांगली पार्टनरशिप केल्यानंतर मोठी धावसंख्या होत असते आणि त्याला ब्रेक थ्रू लावणे खूप गरजेचं होतं आणि तो ब्रेक थ्रू या ठिकाणी निखिल म्हात्रे या गोलंदाजाने दिलाय. पहिला विकेट, पहिला फलंदाज बाद झालाय तो 38 धावसंख्येवरती. नवीन फलंदाज ओमकार पाटील. काल अत्यंत चांगली फलंदाजी ओमकार पाटीलची. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित फलंदाजी सुद्धा त्याने केली आहे. थोडंसं वेल घेऊ नका. मला तर वाटतंय थोडं फास्ट घ्यायला पाहिजे.
षटक तिसरं प्रगती पदावरती आहे आणि या षटकातून 3 चेंडूंचा खेळ संपला आहे. निखिल चौथा चेंडू घेऊन राईट हाफ ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि शॉर्ट पिच बदल्यानंतर ओमकारला कशा पद्धतीने फटकवायचं ते माहीत आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा जातोय षटकार. पॉवरफुल स्ट्रोक आहे अगदी आणि मनगटी स्ट्रोक. अत्यंत चांगला फटका. 6 धावेने स्कोरबोर्ड पुन्हा एकदा पुढे जातोय 44 वरती, जेथे 4 चेंडू संपलेत या षटकातून. गुडलँड स्पॉटवरती चेंडू होता. आडव्या बॅटने खेळला क्षेत्ररक्षक प्रसाद तिलोटकर मिड विकेट वरून फिल्डिंग करतोय आणि त्यावेळेला 1 धाव अजून मिळतोय. 1 धावेने धावसंख्या 45 वरती या षटकातल्या 5व्या चेंडूपर्यंत पोहोचलेली आपण बघतोय. म्हणजे अजून सुद्धा 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि एक मजबूत स्थितीमध्ये एक बाद धावफलकावरती ज्या धावा पाहतोय फुलाई देवी विरुद्ध साई झिराड हा मॅच आपण बघता. बॅटिंग करणारा संघ असे तो म्हणजे साई झिराड, जे यूट्यूबला प्रेक्षक जोडलेले आताच असतील त्यांच्या माहितीसाठी. लेग बिफोर द विकेट स्लोवर 1 चेंडू होता आणि त्यावरती मधल्या एष्टीवरती तो पायचीच्या रूपात बाद झालाय. मंदार हा सुद्धा बाधून परततोय. सलामीची जोडी मात्र यावेळेला निखिलने माघारी पाठवलेली आहे. निखिलची प्रभावित गोलंदाजी आज आपण बघितली. कालच्या मॅचमध्ये त्यांनी केलेली मॅचची टर्न आणि आजच्या मॅचमध्ये पुनश्च एकदा जिथे 2 षटकामध्ये खूप धावा आल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये त्या धावाला रोख लावला गेला तो निखिल मात्रेने. षटकांचा विचार केला आपण तर पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या. ते षटक टाकलं होतं ते आदित्यने 19 धावा त्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आणि या षटकामध्ये आपण धावा जर बघितल्या तर फक्त 9 धावा आल्या. म्हणजे अगदी किफायती 8 धावा आल्या, माफ करा. या षटकामध्ये 8 धावा आल्या. म्हणजे एकूण धावसंख्या जर बघितली तर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 45 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावांच्या धावगतीने 45 धावा धावफलकावरती लागलेल्या आज आपण बघतोय. आज धर्मेंद्र वर्तक नाही आहे आणि त्यामुळे प्रसाद तिलोटकरकडे ही गोलंदाजाची बाजू सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. प्रसाद तिलोटकर एक उंच पुरा असा उजव्या हाताचा गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. शॉर्ट पिच पेंडूने सुरुवात केली आहे, मात्र खूपच शॉर्ट पिच होता आणि त्यामुळे पंचांनी त्याला वाईट दर्शवलेला आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकताना ती जातोय म्हणजे या 46 धावसंख्येवरती. अंतिम षटक सुरू आहे. 2 बाद 46. पुनश्च एकदा उजव्या एष्टीच्या बाहेरून चेंडू टाकला होता. एक गोलंदाज संघाच्या मध्ये नसला तर काय अवस्था आपण बघतोय. जिथे 2 चेंडू लागोटचे वाईड आले होते, परंतु तिसरा चेंडू प्रसादने अत्यंत चांगला टाकलाय. ऑफ लाईनच्या अगदी वरून होता चेंडू. पॉईंटवरती खेळलाय. क्षेत्ररक्षक फिल्डिंग नितीन पाटील करतोय. 1 धाव अजून मिळते आणि 1 धावेने धावसंख्या वाढतोय. ती म्हणजेच 48 धावा. 1 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा खर्च केल्यात प्रसादने या ओव्हरमध्ये. समोरतीय समीर तले संघाचा कॅप्टन, लकी कॅप्टन. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईड येतोय. तिसरा अतिरिक्त चेंडू या ओव्हरमधून येतोय. 3 अतिरिक्त धावा, 1 बॅटच्या माध्यमातून 1 बाईची, अशा एकूण आपण जर बघितल्या तर 6 धावा. अजून 1 धाव, एकेरी धाव यावेळेला मिळेल. मोठा फटका मात्र येत नाहीये. चेंडू शिल्लक आहे ते या षटकातून 4 बॉल आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या पोहोचते ती 50 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठा फटका खेळलाय. समीर कडून प्रतीक्षा केली जात होती
समीरच्या बॅटमधून येतोय हा षटकार. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर आदित्य गिजमच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 6 धावेने धावफलकावरती 56 धावा लागलेल्या आहेत. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि त्यामुळे 60 ते 65 धावांचं आव्हान हे मैदानात उभं करण्याचा प्रयत्न होऊ शकतोय. प्रसाद तिलोटकर 3 वाईट, त्यामुळे थोडंसं लांब पल्ल्याचं षटक. यावेळेला पुल केलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. अजून एक समीर थलेच्या बॅटमधून आलाय दुसरा षटकार. ना 63 धावा लागल्यात. अजून 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. 63 धावा आपण या धावफलकावरती बघतो. 77 धावा आणि त्यानंतर 74 असा उच्चांक धावसंख्या आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघितला. आतापर्यंत ही प्रतियोगिता जर बघितली तर खूप चांगली प्रतियोगिता झालेली आहे. अजून एक बॅक टू बॅक तिसरा षटकार. समीर थलेच्या बॅटमधून सलग 3 षटकारांची हॅट्रिक झाले आणि हा 5वा फलंदाज सलग 3 षटकार लावणारा या संपूर्ण प्रतियोगितेमध्ये ठरतोय. कालपासून आपण प्रतीक्षा करत होतो. समीरचा चाहता वर्ग खूप आहे, त्याचे सपोर्टर हे खूप आहेत आणि मग त्याच्याकडून जी बॅटिंग होत नव्हती आणि त्यामुळे थोडेसे नाराज त्याचे पाठीराखे आज मात्र खुश असतील. लागोपाठ 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि त्यामुळे स्कोर खूप उंच होतोय. अजून एक चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आदित्य गिजम बेस्ट फिल्डर या संपूर्ण टीम मधला आणि त्यामध्ये झेल पकडतोय. समीर बाद झालाय परंतु आपला काम त्याने पूर्ण केलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात साई झिराट संघाने धावसंख्या उभी केली आहे ती 69. 70 टू विन ही धावसंख्या असणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. अत्यंत प्रेक्षणीय असा पहिला सत्र आपण बघितलं. आज धर्मेंद्र वर्तकची कमी कुठेतरी नक्कीच जाणवली, कारण जो गोलंदाजीचा त्याची सलामीचं षटक आणि मग त्यातून मिळणाऱ्या विकेट आणि त्या रोख लावलेल्या धावांचा हे संपूर्ण जर बघितलं तर धर्मेंद्रची कुठेतरी कमी जाणवली. या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये धर्मेंद्र हा खूप आवश्यक होता, परंतु या ठिकाणी धावा जास्त झाल्यात. 69 धावा झाल्यात. 70 धावांचं आव्हान ठेवले. तसं पाहता बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे आणि तगडी बॅटिंग लाईनअप आहे आणि अशा वेळेस हा सामना अगदी रंगतदार होईल. चेस करण्याचा अटोकाट प्रयत्न या मॅचमध्ये केला जाऊ शकतोय. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि सलामीची जोडी जी आहे ती विनाविलंब आपण मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे, कारण अजून 2 सामने आणि त्यामध्ये वाजलेले आता साधारणतः 6:15 या ठिकाणी कालोख नक्की पडतो. 4:45 वाजलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याकडे आता फक्त 1-1.5 तास आहे. 1.5 तासामध्ये 2.5 विनिंग आपल्याला या ठिकाणी पार पाडायचे आहेत. याची आपण दक्षता घ्यायची आहे. पुढील मॅचचा टॉस आपण करून घेऊया. चला, पुढचा सेमीफायनलचा मॅच त्वरित यायचा आहे. गावदेवी झिराट आणि अमरदीप कोलगाव. चला, संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी या. गावदेवी झिराट संघाचा संघनायक विना विलंब या ठिकाणी येईल, कारण अमरदीप कोलगाव संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. आपण या. पुढचा सेमीफायनलचा मॅच आपल्या समोरती असेल. मकर संक्रांती चषकामध्ये दुसरी सेमीफायनल जी यजमान अमरदीप कोलगाव विरुद्ध गावदेवी झिराड यांच्यामध्ये होईल. झिराडमधले 3 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये उतरले होते आणि त्यातून 2 संघ आपण सेमीफायनलमध्ये बघतोय. कबड्डीच्या इतिहासामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये रायगड कबड्डीच्या इतिहासामध्ये एक वेगळं गेल्या 2 दिवसामध्ये घडलं होतं, ज्याचा रेकॉर्ड खूप मोठा झाला. कारण कबड्डी क्षेत्र हे खूप मोठे क्षेत्र आहे आणि त्यामध्ये मरीदेवी धेरंड आणि जयहनुमान धेरंड हे 2 संघ सलग 2 दिवस कबड्डी खेळले आणि एक स्पर्धा जी बांधणी येथे होती ती 16 संघांची होती. पेजारी येथे होती 32 संघांची होती आणि त्या 32 संघांमधून सुद्धा
16 संघांमधून सुद्धा फायनलमध्ये 30 संघ आणि 32 संघामधून सुद्धा फायनलमध्ये 30 संघ अशा 2 दिवस सलग कबड्डी खेळल्यानंतर फायनल शेवट मरीदेवी धेरण या संघाने मारली गेली. हा एक रेकॉर्ड झाला रायगड कबड्डीच्या इतिहासामध्ये. तसंच आज चित्र आपण बघतोय जेथे झिराड गावातले 2 संघ आज सेमीफायनल खेळत आहेत. अर्थात हा चालू सामना आपण बघतोय झिराड विरुद्ध फुलाईदेवी सासोने यांच्यामध्ये रंगलेला आहे. दुसरं सत्र सुरू होतोय तोपर्यंत पुन्हा एकदा मी आपल्याला घेऊन चलतो क्रीडांगणावरती जेथे मॅचला सुरुवात होतोय. अत्यंत प्रेक्षणीय असा मॅच. 70 धावांची गरज गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक गोलंदाज हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजेच मंदार म्हात्रे. समोरती फलंदाज राजेश मोहिते विस्फोटक फलंदाज. चेंडू नंबर पहिला मंदार लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिलाच खराब सुरुवात. काल सुद्धा पहिला चेंडू मंदारचा खराब होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता. चला गावदेवी झिराड या संघाला कॉल केलेला आपण. फ्री हिट असेल. फ्री हिट चेंडू असेल. यावेळेला उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचा होता फ्री हिटवरती, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू पॅडला लागून चेंडू जातोय तो म्हणजेच गलीमध्ये. मनीष चेंडूला उठवतोय. 1 धाव मिळेल, परंतु ही सुद्धा 1 धाव लेग बाईटच्या स्वरूपाची होती. नाही, बाईटच्या बॅटच्या माध्यमातून होते. पंचांचा इशारा आलाय म्हणजे खातं खोललंय राजेश मोहितेने. जी खाता खोलण्याची आवश्यकता असते, आपली स्टार्ट घेण्याची आवश्यकता असते, ते स्टार्ट मात्र इकडे मिळालाय. निकेतनला आज सलामीला पाठवलाय. वाईट येतोय. दुसरा वाईट मंदार म्हात्रेचा. मंदार म्हात्रे हे आपण बघतोय गोलंदाजी करतोय जेथे 2 वाईट आले आतापर्यंत. निकेतन यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून खेळतोय. इथे 1च धाव घेतली जाणार. दुसरी धावेची प्रयत्न नव्हता, परंतु जिथे मिसफील्ड झालाय आणि अशा वेळेस राजेश पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी धावलाय. बघा थोडंसं क्रॅम्प आहे. राजेश जो ज्या पद्धतीने लंगडतोय, जो सावकाश धावतोय, ते पाहता थोडंसं क्रॅम्प आहे त्याला आणि अशा वेळेला तो दुसरी धाव अक्षरशः धावून काढतोय. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकताना ती पोचते 5 वरती. या दरम्यान सन्माननीय शिवप्रसाद तोडणकर यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. मकर संक्रांती चषक आणि शिवप्रसाद तोडणकर यांचं नातं एक वेगळं नातं आहे. गेल्या कित्येक वर्ष वाईट चेंडू आलाय. कित्येक वर्ष सातत्याने या व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती, बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थिती आणि त्यांच्या अगोदर भेट, हे सर्व काही जुळून येणारं. आणि असे शिवप्रसाद तोडणकर जे काँग्रेसचे सेवा फाउंडेशन रायगड जिल्हा चिटणीस आहेत आणि त्यांचं इथे आगमन होत आहे. मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. निकेतनचा हा फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू त्या ठिकाणी सुमितच्या हातात चेंडू जातोय. अजून एक जर विचार केला तर या ठिकाणी कैवल्य पाटील सुद्धा उपस्थित नाही आहे, प्रारंभ पाटील नाही आहे आणि त्यामुळे इकडे जे फलंदाजी झालेली आहे, परंतु गोलंदाजासाठी कैवल्यांनी गोलंदाजी केली होती परवा, त्यामुळे अजून एक नवीन गोलंदाज त्यांच्यामध्ये सुद्धा असणार आहे. म्हणजे दोन्ही संघांची ताकद जर बघितली तर अगदी एक समानता साखतीचे दोन्ही संघ आज मैदानामध्ये असतील. त्याच वेळेला मोठा धक्का बसलाय, मोठा फलंदाज बाद झालाय निकेतनच्या रूपात. 6 धावेवरती पहिला फलंदाज बाद झालाय. तुषार म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये. प्रसाद तिलोटकर, तुषार म्हात्रे यांच्याकडून प्रसाद तिलोटकर यांना प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू केलाय शॉर्ट कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडू फिल्डिंग करतोय तोपर्यंत प्रसादने या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यात धावून. आणि त्याच दरम्यान आपण बघतोय जे षटक सुरू आहे, पहिलं षटक सुरू आहे मंदारचं आणि त्यामध्ये धावसंख्या आहे ती 8. तसं पाहता आपण बघतोय एकूण 70
धावांची गरज आहे सामना जिंकायला. साधारण जर विचार केला चेंडू पुन्हा एकदा वाईड येतोय, अतिरिक्त चेंडू येतोय. या षटकामध्ये खूप सारे वाईड गेलेत. आतापर्यंतच मला वाटतं हा चौथा वाईड असेल. अत्यंत खराब गोलंदाजी होतोय. अजून सुद्धा चेंडू शिल्लक आहेत या षटकातून. प्रसादवरती लावलेलं पारितोषिक प्रति षटकार 200 रुपये आहे. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. अजून एक वाईड गेलाय. ॲव्हरेज तसा बघितला ना तर निनाद अगदी चांगला आहे, कारण 5 वाईड येतात या षटकातून आणि त्या अतिरिक्त धावा. एक जर या षटकामध्ये षटकार आला तर ॲव्हरेजच्या दिशेने हा फुलादेवी सासोने संघ धावू शकतोय. धावसंख्या आहेत ती 10 धावा धावफलकावरती आहे. इथे फटका खेळलाय, मात्र चेंडू वन बाउन्स मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, शानदार चौकार. चौकारनेसी धावफलकावरती 14 धावा लागल्यात. अजून सुद्धा एक चेंडू शिल्लक असणार आहे या पहिल्या ओव्हरमधून. अगदी संपूर्ण स्पर्धेमध्ये बघितलं तर सर्वात मोठं षटक, लांब षटक जर बघितलं तर या सेमीफायनलच्या मॅचमध्ये मंदार मात्रेने टाकलंय. इथे फटका फसलाय, चेंडू हवेत. ओमकार चेंडू खाली. प्रसाद तिलोटकर बॅक टू द पॅव्हलियन. सेकंड विकेट लॉस. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय जिथे दुसरा फलंदाज बाद झालाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया निनाद यांच्याकडे या मॅचचं धावतं समालोचना ऐकण्यासाठी. धन्यवाद संजय म्हात्रे सर. मकर संक्रांती चषक 2025 अमरदीप योग क्रीडा मंडळ कोळगाव आयोजित क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं 48वे पर्व आलेले मान्यवर जेवढे उपस्थित आहेत व्यासपीठावर त्या सर्वांचं शब्द सुमनाने मी हार्दिक स्वागत करतोय आणि मैदानाकडे घेऊन जातोय. त्याआधी सर्वांना एक महत्त्वपूर्ण सूचना या स्पर्धेदरम्यान नक्कीच देऊ इच्छितो. या स्पर्धेत बक्षीस पात्र फेरीमध्ये आपण 4 संघ दाखल झालेले पाहिलेत. 2 संघामध्ये सेमीफायनलचा सामना सुरू आहे. साई झिराड आणि फुलादेवी सासोणे. त्यानंतर यजमान संघ म्हणजेच अमरदीप कोळगाव आणि चौथा संघ तो म्हणजेच गावदेवी झिराड. गावदेवी झिराड संघ अजून एका ठिकाणी म्हणजे जयमान साथीच्या आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये तिसऱ्या राऊंडचा सामना खेळतोय, त्यामुळे वेळेत तो उपस्थित राहणार नाही. त्यामुळे त्यांनी इथे एक कमिटीला म्हणजेच अमरदीप क्रीडा मंडळाला कळवलं आहे की आपण योग्य तो निर्णय घ्यावा. तर मंडळाने जो निर्णय घेतला आहे ते मी सांगतो आपल्याला. अमरदीप क्रीडा मंडळ कोळगाव हा संघ अंतिम फेरी खेळेल आणि त्याचबरोबर चौथ्या क्रमांकाचं स्थान हे दिलं जाईल ते म्हणजेच गावदेवी झिराड या संघाला. मित्रांनो, अशा प्रकारची खेळवृत्ती दाखवणं नक्कीच आवश्यक आहे. प्रशांत पाटील यांच्याकडून गोलंदाजाला हॅट्रिकसाठी रितेश इथे गोलंदाजीसाठी हॅट्रिक विकेटशी प्राप्त केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला येणार आहे. रितेशचा पहिला चेंडू स्ट्राईकवरती राजेश आणि पहिल्या चेंडूवरती इथे स्वागत केलं जातंय. हॅट्रिक होईल की ते माहीत नाही, मात्र इथे शंखनाद नक्कीच केलाय षटकरनी, तो म्हणजेच राजेशने. राजेश मोहिते जेव्हा फलंदाजी करतो त्या वेळेस धावांचा डोंगर असला गेलाय. मात्र आता या सामन्यामध्ये आव्हान वेगळं आहे. एक महत्त्वपूर्ण लढत आहे, सेमीफायनलची लढत. या लढतीत विजय म्हणजे अंतिम फेरीत दाखल होण्याची संधी. यासाठीच आता मात्र आपले हात मोकळे करायला सुरुवात केली. रितेश नक्कीच प्रमुख गोलंदाज म्हणून आपण पाहतोय, मात्र त्याला पहिल्या चेंडूवरती षटकार लागवला जातोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा. आत्तापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय, त्यामध्ये पहिल्या चेंडू 1 धाव घेतली होती आणि त्यानंतर मात्र षटकार लागवलाय. 70 धावांचं आव्हान, एक तगडं आव्हान आहे. रितेशचा पुढचा चेंडू, यावेळेस पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा रिझल्ट. बॅक टू बॅक 6 सेकंड इन रो, सलग दुसरा षटकार. आक्रमण हेच माझ्या खेळाचं तंत्र हे दाखवताना राजेश मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय. धावताना आपण त्याला नक्कीच क्रॅम्प आल्यामुळे वेदना होताना त्याला धावताना पाहिलंय, मात्र तरीही आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळ करण्यासाठी तो इथे उपस्थित आहे. त्याच्या साथीला विक्रम थोय. नक्कीच ज्यांनी बरेचसे विक्रम केलेले आहेत या स्पर्धेत पहिली हॅट्रिक मिळवण्याचा मान देखील त्यानेच मिळवला. एक चांगली रनिंग कॅच त्याने पकडली होती. असा खेळ करणारा विक्रम त्याच्या साथीला आहे. 2 फलंदाज जरी बाद झाले असले तरी दोन्ही महत्त्वपूर्ण खेळाडू, दोन्ही आपण पाहिलं तर अनुभवी खेळाडू आहेत.
त्यानंतर फलंदाजी करताना नक्कीच निखिलला आपण पाहू. दर्शन भगत असेल, दर्शन वाकडे आपल्याला पाहायला मिळेल. निकेतन बाद झाला, प्रसाद देखील बाद झालाय. त्याचबरोबर आदित्य गिजम देखील आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला फलंदाजी क्रम आहे. त्याबरोबर यज्ञेशची देखील आक्रमकता आपल्याला अनुभवायला मिळेल. यावेळेस चेंडू उजाशीच्या बाहेर जाणं, चेंडूला कट करायचं होतं, मात्र चेंडू आपण पाहतोय फलंदाज नजर टाकतोय पंचांकडे. चेंडू नक्कीच खेळण्याच्या मर्यादेमधला निर्धाव चेंडू येतोय. 2 षटकारानंतर कुठेतरी गोलंदाजीत बदल केला जातोय आणि त्याचा फायदा होतोय. ते म्हणजेच गोलंदाजाला दिशा बदलून गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड विकेट. स्लोअर वन चेंडू इथे थोड्या काही अंशतः फसवलं नक्कीच होतं. इथे एकदा मिळतं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला गेला असता ती धाव पूर्ण झाली असती. मात्र एकाच धावती दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. धावसंख्या होते ती म्हणजेच 27 धावा. जी माहिती मी आपल्याला सर्व मित्रांनो दिली त्यानुसार या सामन्यातील विजेता संघ हा अंतिम फेरीत प्रवेश करेल. अंतिम फेरीत नंतर सामना होईल तो म्हणजेच यजमान संघ अमरदीप कोळगाव संघाशी. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या 27 झालेली आहे. 4 चेंडू झालेत. या षटकात आतापर्यंत 2 षटकांशी 13 धावा आल्यात. इथे मात्र गोलंदाज रितेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र त्याच्या समोर दोन्ही जे फलंदाज आहेत त्या दोघांची खेळण्याची शैली वेगळी आहे. त्याच्यामुळे कुठेतरी नक्कीच त्याला चांगलं षटक हाताळावं लागेल. 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी फुलेदेवी सासवणे संघ सज्ज झालाय. दुसरं षटक आपण अनुभवतोय. यावेळेस मात्र मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू हवेत, स्वतः रितेश चेंडूच्या खाली आणि कॉटन बॉल पद्धतीत त्यांनी इथे बाद केले. ते म्हणजेच फलंदाज विक्रमला. इथे विक्रमची खेळी संपुष्टात येते. एक मोठा झटका लागतोय, मोठा हातरा बसतोय, तो म्हणजेच फुलादेवी सासवणे या संघाला. विक्रम तो इथे बाद झालाय. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या स्थिरावलेली आहे. 27 या धावसंख्येत तिसरा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच दर्शन वाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन वाकडे एक नक्कीच चांगला खेळाडू आहे. त्याचबरोबर अलिबागमध्ये ज्या नामांकित स्पर्धा होतात त्यापैकी एका स्पर्धेचं आयोजन त्यांच्यामार्फत देखील केलं जात आहे. आज मात्र इथे आयोजन नाही तर नियोजन करून दाखवायचे, आक्रमकता दाखवावी लागेल. आपला संघासाठी धावा जमवायला लागतील, ते म्हणजे दर्शनला. या संघात त्याचं स्थान काय हे दाखवण्याची चांगली संधी त्याच्यासमोर आहे. दुसऱ्या बाजूला युवा जोश रितेश. अप्रतिम लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. इथे मात्र ज्या पद्धती चेंडूने टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली, फलंदाज नक्की चाचपडताना पहिला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूंनी षटकाची ते सांगता झाले. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. इथे पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या, या षटकात 13 धावा आल्यात. 2 षटकानंतर कशा प्रकारे कमबॅक केले बघा. पुढच्या 4 चेंडूमध्ये गोलंदाज रितेशने केवळ 1 धाव दिली आणि 1 विकेट देखील प्राप्त केली. आता मात्र 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि इक्वेशन आता मात्र कठीण होताना आपण पाहतोय. कारण उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर अजूनही 43 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता असताना आता पाहायचे कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जातोय. आव्हान नक्कीच कठीण आहे, मात्र मित्रांनो अशक्य नाहीये. बऱ्याच वेळेला बरेच मोठे उलटफेर होताना आपण पाहतो. बऱ्याच वेळेला मोठ्या मोठ्या संघांनाही पराभवाची धूळ चाकावी लागते. मात्र त्यासाठी प्रतिस्पर्धी संघाने एक मोठा पराक्रम, एक मोठी खेळी, एक मोठं चॅलेंज एक्सेप्ट केलं असेल तरच ती गोष्ट पार होते. इथे मात्र बॅटची कडाके चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते 28 धावा. प्रशांत पण पाहतोय, प्रशांत मात्र पण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. एक अनुभवी गोलंदाज. गेले कित्येक वर्ष या गोलंदाजाने कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. 6 चेंडूमध्ये 1 धावा रोखण्याचेही आव्हान त्याने लिहिल्या पार केलं होतं. असा आजचा प्रशांत. यावेळेस प्रशांतच्या गोलंदाजी लगावलेला फटका, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांचा आडी. या षटकाराने इथे आत्मविश्वास वाढेल तो म्हणजेच राजेशचा. दुसऱ्या बाजूला गोलंदाज प्रशांत विचार करेल, चेंडू तर चांगला होता, मात्र अशा पद्धतीचा फटकाचा फलंदाज लगावतोय तर कशा प्रकारे पुढचा चेंडू करायचा, कशा प्रकारे व्हेरिएशन करायचं याचा विचार त्याला करावा लागेल. धावसंख्या जाते ती म्हणजेच 34 धावा. अजूनही आपण पाहिलं तर 36 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने आता उलटी गिनती सुरू झाली आहे, कारण 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 36 धावा जमवायच्यात. 10 चेंडू 36 धावा. अजून क्रिकेटच्या भाषेत सांगायचे, षटकांच्या परिभाषेत तर 6 मोठे फटके, 6 बिग हिट. आणि आपण पाहतोय या चेंडूवर 1च धाव आले. आता मात्र 9 चेंडू आणि 35 धावा, म्हणजे
अर्धी धावसंख्या निम्मी धावसंख्या धावफलक लागले. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. पंधरा चेंडूंमध्ये 35 धावा आल्या त्यामुळे उर्वरित 9 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र बॅटची कडा एक खूपच कठीण झेल, कारण यष्ट्यांच्या जवळ क्लोज किपिंग करताना अशा प्रकारचे झेल पकडणं खूप कठीण असतं. मात्र एक अनुभवी यष्टीरक्षक आपण पाहतोय इथे यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण करतोय मनीष भोईरला आपण पाहतोय. दोन अनुभवी खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू, या चेंडूला घेऊन काढले लॉंग ऑफच्या दिशेला. इथे देखील एकच धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 36 धावा. षटकाचा विचार केला तर या षटकातील 4 चेंडू झालेत. आता 8 चेंडू शिल्लक. एकूण या इनिंग मधील आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू, या चेंडूवरती चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 22च्या स्वरूपात ही धाव मिळते. धावसंख्या होते ती म्हणजे 37 धावा. अशा प्रकारे या षटकाची इथे सांगता झाली. आपण पाहतो तर अंतिम षटक 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 33 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता. या सामन्यात फुलेदेवी सासवड संघ थोडासा पिछड पाहायला मिळतोय, कारण आपण पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये प्रत्येक गोलंदाजचा समाचार घेतला गेला. 3 षटकांची 23 धावांची खेळी रितेशने केली. त्यानंतर मंदारने 1 षटकांची 10 धावा जमवल्या. समीरने अंतिम 3 चेंडू 3 षटकार लगत आपल्या संघासाठी 18 धावांचं बहुमूल्य असं योगदान दिलं. एक छोटेखानी आतिशी खेळी त्यांनी केली आणि 69 धावा. इथे मनीष भोईर येतोय गोलंदाजीसाठी. इथे पहिल्या चेंडूवरती इथे एकच धाव मिळेल. आता मात्र 5 चेंडू आणि 32 धावा. 5 चेंडूमध्ये 32 धावा आणि हे आव्हान पूर्ण करायचं असेल तर 5 चेंडूवरती 5 चेंडूंना सीमारेषे बाहेर भिरकावं लागेल आणि त्याचबरोबर गोलंदाजीने चुका देखील कराव्या लागतील. आणि असं चित्र आपण क्वचितच पाहिले, कारण आता पूर्णतः सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळतं. त्या दरम्यान पहिला षटकार येतोय तो म्हणजेच दर्शन वाकडीच्या बॅटमधून. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती म्हणजे 44 धावा. 4 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 26 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 26 धावा. अजून काही मोठे फटके पाहायला मिळणार का? यावेळेस मात्र एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्नही केला जात नाहीये. 3 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सत्तर ही धावसंख्या नक्कीच एक मोठी धावसंख्या आणि तिचा पाठलाग करताना मात्र इथे पिछे हाट होताना आपण पाहतोय ते म्हणजे फुलेदेवी सासवड संघाची प्रयत्न ज्या पद्धतीने केले जात आहेत ते प्रयत्न कुठेतरी कमी पडतायत, अपुरे पडतायत. कारण आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या चेंडूवरती एक धाव घेतली जाते. धावसंख्या होते ती म्हणजे 46 धावा. अंतिम चेंडू. सामना संपण्याची औपचारिकताच म्हणावी लागेल. वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाढते. आता मात्र येणार धाव्या पराभवाचं अंतर कमी करण्यास असतील. मात्र पराभव अटळ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 47 धावा धावफलक लागलेत. अंतिम चेंडूचा खेळ. यावेळेस अंतिम चेंडूवरती झेल होणार का? रितेश चेंडूच्या खाली नक्कीच एक चांगला झेल. अंतिम चेंडूवर देखील विकेट प्राप्त होते. अशा प्रकारे हा सामना जिंकलाय आणि अंतिम फेरीत प्रवेश करणारा संघ ठरतोय तो म्हणजेच साई झिरड. अभिनंदन साई झिरड संघाचं. मात्र कौतुक असेल ते म्हणजे फुलेदेवी सासवड संघाचं, कारण ते देखील बक्षीस पात्र आहेत. आणि या सामन्यातील सामन्याचा पुरस्कार आपण जाहीर करू त्याआधी नाणेफेकीसाठी यायचे. अंतिम सामना मेगा फायनलचा सामना आपण पाहतो म्हणजेच यजमान संघ अमरदीप कोळगाव विरुद्ध साई झिरड. कारण चौथा जो संघ आहे गावदेवी झिरड हा संघ अजून एका